तुम्हाला सुद्धा पीसीओडीचा त्रास होत आहे का? पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. ह्याच्यामध्ये महत्वाची लक्षणं काय दिसून येतात? तर मुलींना पाळी रेग्युलर येत नसते, अंगावरनं व्हाईट डिस्चार्ज जाणं, तसंच चेहऱ्यावर लव येणं, हेअरफॉल होणं, त्याचबरोबर वजन अचानक वाढायला लागलेलं असतं, पाळी अनियमित झालेली असते, म्हणजे 6-6 महिने मुलींमध्ये पाळीच येत नाही. तर अशा वेळेस प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा फॉर्म्युला आपण वापरणं गरजेचं असतं. आपल्या मुलींना असे प्रॉब्लेम्स जर पालकांना वाटत असेल की त्यांनी फेस करू नयेत, तर त्यांच्याकडे जे पाळी जेव्हा चालू होते तेव्हापासूनच लक्ष देणं गरजेचं असतं. तेव्हा त्यांना सीड सायकलिंग करायला सांगायचं असतं. म्हणजे पहिली जी फॉलिक्युलर फेज असते त्या पहिल्या 14 दिवसांमध्ये त्यांनी कुठली 2 महत्वाची सीड्स खायची असतात. एक म्हणजे पंपकिन सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स. आणि त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन पिरियड जेव्हा असतो तेव्हा त्यांनी जी 2 महत्वाची सीड्स खायची असतात ती म्हणजे सनफ्लॉवर सीड्स आणि तीळ म्हणजेच सिसमी सीड्स ही खायची असतात. पीसीओडी होऊ नये यासाठी सुद्धा पालकांनी हे त्यांना रेग्युलर खाण्यात देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर आपल्या मुलींना रोज सूर्यनमस्कार घालायला नक्की सांगा. त्याने ओटीपोटावर प्रेशर येऊन जे काही हॉर्मोन सिक्रिशनचं जे काम आहे ओव्हरीजद्वारे होणारं ते नीट होण्यासाठी मदत होत असते. म्हणूनच सूर्यनमस्कार पाळी येण्यासाठी सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत, म्हणून ते रेग्युलर करणं महत्वाचं आहे.